विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 2023 साली विचारण्यात आलेले 20 प्रश्न पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित 15 प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न 21वा आहे. इसवी सन 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी रिकामी जागा बनविण्याची पद्धत शोधून काढली. इन 1756, द ब्रिटिश इंजिनियर जॉन स्मिटन डेव्हलप्ड द मेथड ऑफ मेकिंग डॅश. तुम्हाला आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चित्रावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जलीय सिमेंट सिमेंट किंवा ॲक्वस सिमेंट. पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलाची क्रिया कोणती? विच इज द केमिकल चेंज रिएक्शन आउट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्षरण. क्षरण म्हणजेच करोशन. आता बघा इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की हा जो लोखंड आहे, या लोखंडाचं काय झालेलं आहे, या धातूचं क्षरण झालेलं आहे. आता रासायनिक बदल म्हणजेच काय, हा अपरिवर्तनीय बदल असतो. एकदा बदल झाला तर मूळ वस्तू आपल्याला परत मिळत नाही. जसे की रासायनिक बदलाचे काही एक्झाम्पल जर घ्यायचे झाले तर फळ पिकणे, दुधापासून दही होणे, हे काय आहेत, काही रासायनिक बदल आहेत. मग हा जो स्थायूचा आहे, हा जो थर जमा झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, गंज असे म्हणतो. त्यालाच रस्ट म्हणतात. रस्ट याचं सूत्र आहे Fe2O3X H2O आणि हा कसा असतो, स्थायी असतो. रंग याचा तांबूस असतो. आता क्षरण म्हणजेच काय, तर क्षरण म्हणजे धातूची अभिक्रिया हवा, पाणी किंवा आम्ल यांच्यासोबत होऊन नवीन पदार्थ तयार होणे, याला आपण क्षरण असे म्हणतो. आता हे जे Fe2O3X2X H2 आहे, याचं नाव काय, फेरिक ऑक्साईड. कीटकभक्षी वनस्पती कोणती? आयडेंटिफाय द इन्सेक्टिव्हरस प्लॅन्ट. ड्रॉसेरा बर्मानी, बांडगुळ, दगडफूल, अमरवेल. पर्याय क्रमांक 1, ड्रॉसेरा बर्मानी. ड्रॉसेरा बर्मानी ह्या कीटकांचं भक्षण करून आपल्या नायट्रोजनची गरज भागवतात. हा प्रश्न सुद्धा मागील वर्षी विचारण्यात आलेला आहे. हे आहे ड्रॉसेरा बर्मानी. जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ हिबिस्कस फ्लॉवर. आता हिबिस्कस यावरून आपल्याला कळलं असेल की याचं सायंटिफिक नाव हे काय, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. तर मग इतर पर्यायांचे सुद्धा आपण पाहूया. मॅग्निफेरा इंडिका याचं रासायनिक नाव आहे, सॉरी, आंब्याचं रासायनिक नाव मॅग्निफेरा इंडिका आहे. ज्वारीचा आहे स्वार्गम व्हल्गेर आणि सदाफुलीचा आहे विंका रोजिया. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते? एलिसा ब्लड टेस्ट इज युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ व्हिच डिसीज. पर्याय क्रमांक 1, एड्स. एंटामिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? विच डिसीज इज कॉज्ड बाय एंटामिबा हिस्टोलिटिका. पर्याय क्रमांक 4, अतिसार म्हणजेच डिसेंट्री. आता हे एंटामिबा हिस्टोलिटिका कुठे असतात, तर आपल्या मोठ्या आतड्यामध्ये राहतात आणि यामुळे आणखी एक रोग होतो, तो म्हणजेच अमांश. सोबतच आता हे जे व्हिब्रिओ कॉलरी, व्हिब्रिओ कॉलरी हा जीवाणू आहे, यामुळे कोणता रोग होतो, पटकी रोग होतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा सुद्धा एक जीवाणू आहे, यामुळे क्षय होतो. आणि हेपॅटिटिस ABCDE हा विषाणू आहे, यामुळे कावीळ हा रोग होतो. सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? विच सायंटिस्ट डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 5 ग्रुप्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रॉबर्ट हार्डिंग विट्टाकर. मग यांनी कोणत्या वर्षी हे 5 गटात वर्गीकरण केलं, तर हे सुद्धा एक वेळ विचारण्यात आलेले, तर ते 1969. आता यामध्ये हे जे कार्ल लिनियस आहेत, यांना काय म्हणतात, तर यांना द्विनाम पद्धतीचे जनक असे म्हणतात. कवकांची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? सेल वॉल ऑफ फंगस इज मेड अप ऑफ सेल्युलोज, पेक्टिन, टायलिन, कायटिन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कायटिन. आता कायटिन हे एक जटिल शर्करा आहे. तसेच एक वेळ हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मक्याच्या कणसावरील बुरशीचे नाव काय, तर त्या बुरशीचे नाव आहे ॲस्परजिलस. पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्रही द्रवरूप पदार्थांपासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? फायर कॉज ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस लाईक पेट्रोल अँड ऑइल इज डॅश फायर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ब वर्गीय आग, क्लास बी. आता अवर्गीय आग ही कशापासून लागते, तर ती लागते घनरूप पदार्थांपासून. बघा आता घनरूप पदार्थ म्हणजे कोणते, जसे की लाकूड आहे, कपडा आहे, कागद आहे, कोळसा आहे, ठीक आहे. त्यानंतर क वर्गीय आग ही लागते वायुरूप पदार्थांपासून, जसे की एलपीजी गॅस. आता एलपीजी गॅसमध्ये कोणते वायू असतात, हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. एलपीजी, मग एलपीजी गॅसमध्ये असतात प्रोपेन आणि ब्युटेन. आता बघा, प्रोपेन
प्रोपेन म्हणजेच काय तर कार्बन 3 आणि हायड्रोजन 8. सोबतच ब्युटेन ब्युटेन म्हणजेच कार्बन 4 आणि हायड्रोजन 10. हे अल्केनचे प्रकार आहेत. आणि ड वर्गीय आग ही कशापासून लागते? तर रासायनिक पदार्थ किंवा ज्वालाग्राही धातूंपासून ड वर्गीय आग लागते. खालील आकृतीत अवकाशिका ओळखा. आयडेंटिफाय ल्युमेन इन द फॉलोइंग फिगर. चित्राच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर कळालेलं असेल बघा. अवकाशिका कुठे आहे? या ठिकाणी. म्हणजे चित्रामध्ये कुठे आहे तर हे. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डी. मित्रांनो, दरवर्षी तुम्हाला एक चित्र तरी दिलेलं असते. झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? लाल, हिरवा, पिवळा, गडद गुलाबी. तर पर्याय क्रमांक 3 पिवळा. बघा इथे आहे पिवळा रंग झॅन्थोफिलमुळे, लाल रंग कॅरोटीनमुळे, हिरवा रंग हरितद्रव्यामुळे, जांभळा आणि निळा रंग अँथोसायनिन, गडद गुलबक्षी हा रंग बिटारिन्समुळे प्राप्त होतो. मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे डॅश मिलीलिटर रक्त ढकलते. ह्युमन हार्ट पंप्स मिलीलिटर ऑफ ब्लड ड्युरिंग इच बीट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 75 म्हणजेच 75. आता मानवी हृदयाचा आकार हा आपल्या हाताच्या मुठी एवढा असतो. वजन साधारणपणे 360 ग्रॅम इतके असते. बघा, वजन साधारणपणे 360 ग्रॅम लक्षात ठेवा. त्यानंतर याला डबल लेयर असते म्हणजेच दुपदरी आवरण असते. हृदयाच्या भोवती दुपदरी आवरण असते. हृदयाचे स्नायू सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हा. कशा असतात? अनैच्छिक असतात. म्हणजे ते आपल्या इच्छेनुसार चालत नाहीत. त्याला आपण म्हणतो अनैच्छिक स्नायू. त्यानंतर हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण एका तालात चालते. त्यालाच आपण स्पंदन असे म्हणतो. हृदयाला एकूण कप्पे किती असतात? 4 असतात. हृदयाला एकूण कप्पे असतात 4. मग वरचे कप्पे त्याला नाव काय आहे? अलिंद आहे आणि खालील कप्प्याला नाव आहे निलय. सर्वयोग्यग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात? ब्लड ग्रुप इज कॉल्ड युनिव्हर्सल रेसिपियंट. पर्याय क्रमांक 3 ए बी. आता मित्रांनो, या ए बी रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे? हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर ए बीचा शोध लावलेला आहे डिकास्टेलो व स्टर्ली. डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी शोध लावलेला आहे. कधी लावलेला आहे? 1902. सोबतच तुम्हाला हे माहित पाहिजे की ए बी आणि ओ या रक्तगटाचा शोध कधी लागला? 1900 साली लागला. कोणी लावला? तर डॉक्टर कार्ल लँडस्टेनर. मग ओ काय आहे? ओ आहे युनिव्हर्सल डोनर म्हणजेच सर्वयोग्य दाता. बघा, सर्वयोग्य ग्राही कोण आहे? ईबी आहे आणि सर्वयोग्य दाता कोण आहे? ओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट आपल्याला चित्राच्या माध्यमातून लवकर लक्षात येते म्हणून मी इथे चित्र जोडलेले आहेत. रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? रणथंबोर सँक्च्युअरी इज फेमस फॉर. चित्रामध्ये तुम्हाला दिसलेलं असेल तर हे आहे पट्टेदार वाघ किंवा टायगर्स यांच्यासाठी. आता यामध्ये पाणपक्षी आलेले. आपण काल पाहिलेले की पाणपक्षी हे कुठे आढळतात? तर भरतपूर अभयारण्य कुठे आहे ते? राजस्थानमध्ये आहे. आणि भरतपूर अभयारण्याचा समावेश कशामध्ये आहे? युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये. आणि पांढरा बिबट्या कुठे आढळतो? दी ग्रेट हिमालय नॅशनल पार्क. हा प्रश्न 2024 साली आलेला आहे. त्यानंतर आशियाई सिंह हे कुठे आढळतात? गीरचे जंगल गुजरात येथे. रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या? विच सेल्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस? लोहित रक्तपेशी, रक्तपट्टिका, श्वेत रक्तकणिका, रक्तद्रव. पर्याय क्रमांक 2 रक्तपट्टिका म्हणजेच प्लेटलेट्स. आता हा कशाचा भाग आहे? तर हा रक्तपेशीतील एक घटक आहे. त्याचा आकार अतिशय लहान असतो आणि पेपरला विचारलेला प्रश्न म्हणजे याचा आकार तपकडीसारखा असतो. रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये हे 2.5 लक्ष ते 4 लक्ष इतकी संख्या असते. आता रक्तद्रवामधील जे घटक असतात म्हणजे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे सुद्धा रक्त गोठवण्याच्या क्रियेत मदत करतात. धन्यवाद.